नागपूर हिट अँड रन प्रकरणातील कारमध्ये संकेत बावनकुळे असल्याचं पोलिसांना मान्य। वाहन चालकाच्या बाजूला बसल्याचं पोलिसांकडून नमूद। काल रात्री संकेत बावनकुळेची ही चौकशी। नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांचा निशाणा। प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचं नाव एफआयआर मध्ये का नाही? संजय राऊत यांचा सवाल। महायुतीमध्ये इंदापूर अमरावतीसह किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा भाजप नेत्यांचा आग्रह। मुंबई दौऱ्यात अमित शहांना प्रस्ताव दिल्याची माहिती। सतरा तारखेपासून जरांगे पुन्हा उपोषण करणार। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसह जुन्या मागण्यांसाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री उपोषणाला बसणार असल्याची जरांगेंची घोषणा। बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या फोटोवर काळा कपडा। अजित पवार उपस्थित न राहिल्यानं शिवसेनेचा रोष। पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं। लाडकी बहीण योजनांच्या देखाव्यात फोटो नका लावू असं आपणच सांगितलं। वर्षावरील देखावा आणि भाजपच्या बॅनरवर फोटोच्या वादावर अजित पवारांचं खोचक वक्तव्य। पूजा खेडकरप्रमाणे पुणे महानगरपालिकेतही 6 इंजिनियर्सवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा संशय। वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊनही अजून चाचणी नाही। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता अहमदनगरमध्येही बनावट दिव्यांगांचा पर्दाफाश। जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 4घांवर गुन्हा दाखल। गोंदिया चंद्रपूरसह गडचिरोलीमध्ये तुफान पाऊस। भामरागडमध्ये रुग्णांना बोटीनं रुग्णालयात नेण्याची वेळ, तर गोंदियामध्ये अनेक घरं पाण्याखाली। निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजप 246 पर्यंतही पोहोचली नसती। राहुल गांधींचं जॉर्जटाउन विद्यापीठात वक्तव्य। मोदी मानसिकदृष्ट्या पराभूत। राहुल गांधींचा हल्लाबोल। आज गौराई आगमन, तर 1.5 दिवसांच्या माहेरवाशिणीचा पाहुणचार करण्यासाठी घरोघरी लगबग। अभिनेत्री कंगना रनौतनं वांद्रेमधला बंगला 32 कोटींना विकला। 2020 मध्ये याच बंगल्यावर बीएमसीनं कारवाई केली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।